मी सगळ्यांना एकच म्हणेन, घाबरू नका. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी म्हणा आणि जगा. आता मॅम काय सांगाल, म्हणजे स्वामी समर्थांबद्दल बोलायचं झालं, मला आवाज आकाशवाणी झालं. मी सर नाही बोलत, मी स्वामी समर्थ बोलतो. स्वामींचे ते फोटो जे होता ना, तो हातात लावा, हृदयाला लावला. म्हटलं स्वामी तुम्ही माझ्यासाठी कॉमन नाही आहे, मी कॉमन मॅन आहे. मला नाही माहीत की तुम्ही मला इतके लवकर प्रसन्न झाले, माझ्या भक्तीला प्रसन्न झाले. अशक्यही शक्य करतील स्वामी, हे तुम्ही तुमच्या भाषेत एक्सप्लेन करा. भिंतीतून आवाज आला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमच्या मुलीबद्दल जे सांगितलं की CS झालात, त्या कम्प्लीट केलं त्यांनी, ICSE थ्रू त्यांनी शिक्षण घेतलं त्यांचं, त्यामुळे अभ्यास त्यांनी केलेलाच आहे, बट तरी पण ती व्यक्ती आज देवाला मानते. तर तुम्हाला काय सांगायचं आहे मुलांना आजकालच्या? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्याच्यावर कंट्रोल, नियंत्रण होतं. बरोबर आहे, तो ताबू असतो, कारण की ते देवांची एक एनर्जीमुळे ते बॅलन्स होऊन जातं. बरोबर. म्हणून अध्यात्माकडे थोडं तरी ओळायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की खरी भक्ती कशी करावी श्री स्वामी समर्थांची? तुमचं जीवन 80% सुरळीत होऊन जातं नामस्मरणामुळे. 20% तुम्ही कर्म करा, दुसऱ्यांना फसवू नका, दुसऱ्यांना त्रास देऊ नका, कुठल्याही लोकांना दुखवू नका. जमलं नक्की तुम्ही दुसऱ्यांची मदत करा. मनाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 वेळा जप करा. 21 दिवसामध्ये 100% तुमची ती इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. कोणताही प्रॉब्लेम दूर होऊ शकतो श्री स्वामी समर्थांची निस्वार्थीपणे भक्ती केली. स्वार्थीपणे भक्ती केली ना, आर्थिक प्रगती होते, कौटुंबिक प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते, सगळ्या प्रकारची प्रगती तुमच्या जीवनामध्ये. शंकर मठ आहे आपल्या इथं पुण्यामध्ये, त्याचं काय महत्व आहे? शंकर महाराजांचं काय महत्व आहे? स्वामींची जी भक्ती करतो ना, ते शंकर महाराजांना आवडतं. शंकर महाराजांची ते खिचडी असते. तुम्हाला एखादं कुठलं आजार असेल, टेन्शन असेल किंवा नकारात्मक एनर्जी असेल, तुम्ही डोळे बंद करून जा त्यांच्याकडे अगदी श्रद्धेने आणि त्या महाराजांना नमस्कार करून ती खिचडी घ्या. तुम्ही श्रद्धेने ग्रहण करा, 100% हे तुम्हाला कामी येतं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर पवित्रा पांडे मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. हा आपला जो पॉडकास्ट आहे, हा आजपर्यंतचा सगळ्यात वेगळा पॉडकास्ट आहे, कारण आज आपण चर्चा करणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल. आपल्या चॅनलवर आजपर्यंत समर्थांबद्दल एकही पॉडकास्ट झालेला नाही आहे, बट मॅमसोबत आपण जो रेकीचा पॉडकास्ट केला त्यावेळेस आम्ही श्री स्वामी समर्थांबद्दल भरपूर वेळ चर्चा केली, आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आपण मॅमसोबत एक श्री स्वामी समर्थांवर पॉडकास्ट केला पाहिजे. आणि काय चमत्कार मॅमच्या आयुष्यात घडले, आणि आपण आज पुण्यामध्ये बसलोय, तर पुण्यामध्ये इतके महाराजांचे भक्त का आहेत, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे. तर मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. येस. तर मॅम काय सांगाल, म्हणजे स्वामी समर्थांबद्दल बोलायचं झालं तर? बरं, आपण आहे ना अगोदर गुरु ब्रह्माकडून त्यांचं ध्यान करूया दोन. येस येस येस. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांबद्दल बोलावं तर काय, स्वामी समर्थ हे माऊली आहे, हे माझे आई आहेत, माझे आजोबा आहेत. ह्यांच्याबद्दल मला अगोदर काहीच माहिती नव्हती. तशी तर मी माझं माहेर गोव्या त्या साईडची आहे. मी मूळतः एक कोकणी समाजामध्ये जन्मलेली मी. आमच्याकडे ते परतगाळी मठ गोव्याला आहे, जे श्री रामचंद्रांची मूर्ती अनावर झाली आता मोदींच्या. हां, तिकडचं माझं म्हणजे माहेर आहे. लग्न होऊन आली मी नागपूरला, विदर्भामध्ये, आणि समर्थांबद्दल तर माहितीच नाही काहीच कधी. मग नागपूरला जेव्हा मी आली तर तिथे गजानन महाराजांचं जास्ती आहे. असं ते मी गजानन महाराजांबद्दल वगैरे करू लागले होते. नंतर मी आता बरीच वर्षापासून समर्थांची भक्त आहे. तर तुम्ही मला विचारलात ना स्वामी समर्थांबद्दल काय, माझं असं म्हणणं आहे, स्वामी ह्याच्यामध्येच असं अर्थ आहे, स्वतः असलेलं अहम आपण स्वामींच्या चरणी अर्पण केलं, आपण एक होऊन जातो, देव आणि आपण एक होऊन जातो. हे अर्थ माझ्यासाठी स्वामी हेच अर्थ. त्याचं मागचं तुम्हाला कारण आणि माझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडलं या 20 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगेन. जशी मी तिकडे गेली
माझे सासूबाई वगैरे गजानन महाराजांचे करायचे. मग इकडे त्यांनी म्हटलं की पोथी वाचत जा बेटा. हे मी छोटी पोथी दिली. 5-1 वर्ष मी तिकडे राहिली नागपूरलाच. मग पोथी वाचू लागली. मला गजानन महाराज म्हणजे साक्षात्कार तिथे पण झाले बरेच गजानन महाराजांचं. कारण की हे सगळे संत लोक आहेत ना, एकच आहे, इंटरकनेक्टेड असतात सगळे. बरोबर. मग मला जे मागते ते मिळायला लागलं गजानन महाराजांतून. मग पुण्यात आलो आम्ही नोकरीमुळे, माझ्या हस्बंडच्या नोकरीमुळे पुण्याला शिफ्ट झालो. येताना माझ्या भावानी शिर्डीवरून मला एक छोटीशी फ्रेम दिली होती. त्यात एका साईडला गजानन महाराज होते, एका साईडला शिर्डी साईबाबा आणि मधोमध जे होते हे स्वामी होते. पण मला ज्ञात नव्हतं त्यावेळेला हे मधले कोण मी ओळखत नव्हती. आणि ती छोटी फ्रेम असल्यामुळे नाव पण नव्हतं लिहिलं त्यात. तशीच मी घेऊन आले इथे पुण्यात, देवघरामध्ये स्थापित केली देवघरामध्ये. आणि मी अशी देवांशी बोलते अशी सवय आहे मला आधीपासून थोडीशी बोलायची. मध्ये जे दिसले हे कोण आहे मला माहीत नाही. मागे असं झाड आहे, दत्त दिसतात, पण मला खूप असे आकर्षित व्हायचे. पण त्यांचं पोट दिसायचं मला. मी म्हणायचे आजोबा, रोज त्यांना आजोबा नावाने संबोधित करायचे. आणि हळूहळू मग आजोबा आजोबा म्हणतात, पोटवाले आजोबा, आता कुठले आजोबा, पोटवाले आजोबा, अशी करून मी त्यांच्याशी बोलू लागली वगैरे. मला त्यांच्याबद्दल नाव सुद्धा माहिती काही, कारण की मी म्हणून म्हटलं मी तिकडची गोव्याकडची. आणि आई सुद्धा विठ्ठलाची भक्त, त्यामुळे मागे मी पॉडकास्टमध्ये सांगितलं खूप मोठी विठ्ठलाची भक्त होती ती. पण हे महाराजांचं काहीच माहीत नव्हतं. माझा भाऊ मुंबईला असतो, दादरला असतो. दादरला वहिनी स्वामींची भक्त होती, तर मला एवढी काही कल्पना नाही. मी दादरला राहायला गेली 2-3 दिवसाकरता. वहिनीने मला दादर मठात नेलं. चल आपण म्हणे मठात जाऊया. स्वामी हे नावच माहीत नाही ना मला. ठीक आहे, मी आपली गेली तिच्याबरोबर. आणि तिथे पाहिलं मी, तर अरे मनात बोलली मी, तिला काय बोलली नाही. हे तर आपले पोटवाले आजोबा आहे, ह्यांचं मठ आहे. वहिनी यांचं नाव काय आहे? स्वामी समर्थ. म्हटलं तिला काही नाही बोलता आले. आणि बाहेर घरी आल्यानंतर वहिनी बोलली मला, हे ना स्वामी समर्थ महाराज म्हणजे खूपच पावतात. मुलांसाठी ह्यांचं 1 लाख चॅन्टिंग कर, काय म्हणतो आपण, माळा शब्द नाही घेतलं तिने. 1 लाख मंत्र श्री स्वामी समर्थाचा जप केलं ना, मुलांचं भवितव्य खूप चांगलं होतं, असं मला बोलली. तेव्हा माझी मुलगी लहान होती आणि मी तेव्हाच ठरवलं नाही ह्यांचं मंत्र करायचं आहे मला. ऑलरेडी इथे मला ते आकर्षण होतं. घरात फोटो होता छोटा. घरी आल्यानंतर मी हाताच्या बोटांवरून, माळा हे माहीतच नाही प्रकार कधी आयुष्यात, बोटांवरती मी श्री स्वामी समर्थ जितकं माझ्याच्याने होतं तेवढं रोज मी करायची, लिहून ठेवायची. कारण की माझं टार्गेट होतं 1 लाख माळा जप करायचं. करत गेली. मध्यंतरी मी थेऊरला गेली, मला माळा दिसली. म्हटलं आपण ह्याच्यावर केलं तर आपल्याला हाताचा जर चुकामुका नाही होणार ना, म्हणून मी रुद्राक्षाची माळ घेऊन आली थेऊरवरून. नंतर मी माळ पकडली, पहिल्यांदा माळ पकडली असेल. आणि माझ्या मनाने मी या बोटातून अशी समोरच्या बाजूने फिरवत गेली. श्री स्वामी समर्थ. त्यात तो मेरू मणी वगैरे असतो ना तो मध्ये, तो क्रॉस करायला नाही म्हणतात ते आता कळलं मला. मी ते अशीच, मला काहीच नाही, माझं त्या इनोसेंट मनाला जसं मला, मी भक्तेने मी म्हणत गेली श्री स्वामी समर्थ. मी बरीच माळा केली तशी. आणि मुलीची शाळा होती, पुण्यात आलो ना आम्ही. तर इकडे वहिनीला म्हटलं मी फोनवरती, पुण्याला तर अशी मठ दिसत नाही वहिनी म्हटलं स्वामी समर्थांचे. आणि एकाएकी मी शाळेत गेली तर मला एक मठ दिसलं. ओके. खूप मोठा एरिया होता. पुण्यातलाच का? पुण्यातला, आम्ही जिथे राहतो घरापाशी. बरोबर. म्हटलं अरे हे तर आपले आजोबा आहेत. म्हटलं मी तर आजोबा म्हणून संबोधते, हे तर आपले आजोबा आहे, ह्यांच्याकडे जायला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली त्यामुळे गेली नाही. दुसऱ्या दिवशी असं वाटलं आपण जावं. घरून एक गुलाब घेतलं मी आणि आजोबांच्या मठात जायचं ठरवलं. आणि रात्रभर मला झोप लागली नाही. मला अशी त्यांना भेटण्याची तळमळ, कारण की मी दादर मठात बघितलं होतं. बरोबर. मला त्यांना भेटायचं असं. एका माहेरी जाताना मुलीला कसं आईला भेटण्याची एक आवड असते, त्या एक मनाने मी इथून अशी गेली तिथे. मोठा आवार होता आणि आजोबांच्या फोटोसमोर, मी आजोबा म्हणते त्यांना, स्वामींच्या फोटोसमोर मी उभी राहिली आणि डोळे भरून बघितले त्यांच्याकडे. खूप नमस्कार केला त्यांना. म्हटलं मला भेटले तुम्ही, म्हटलं पुण्यामध्ये, म्हटलं मी येत जाईन, म्हटलं रोज येत जाईन, म्हटलं फुल ठेवलं तिथे. आणि बरं वाटलं मला. थोडं बसली तिथे खाली आणि माळतणी नव्हती हाताने वर. परत मी श्री स्वामी समर्थ केलं काहीतरी थोडा वेळ आणि मी यायला लागले. तर बाहेर एक असं बाकड्यासारखं होतं, खूप मोठं एरिया असल्यामुळे. तिथे 2 आहे ना काकू लोक बसले होते. ते गुजराती होते, मुलाकडे आले होते म्हणे ते.
बसले होते. मी 5 मिनिट तिथे बसली. "बेटा, ये क्या लिखा है?" म्हणे. ते मठाचं काहीतरी त्यांनी वैशिष्ट्य काहीतरी सो अँड सो काहीतरी लिहिलं होतं, श्रीयंत्र वगैरे. तर वाचता येत नव्हतं मराठी. मी मराठीमध्ये त्यांना समजून सांगितलं, "ऐसे ऐसे लिखा है उसमें आंटी" म्हणून. माझं काही चुकलं नव्हतं. खरं मी सांगायला गेली होती त्यांना. बरोबर आहे. तुम्ही त्यांनी विचारलं, तुम्ही सांगितलं. मी सांगितलं त्यांना. मग तेवढ्यातच एक त्या मठाच्या आतमध्ये एक काका झाडत होते. ते आले माझ्यापर्यंत. मला खूप बोलू लागले. "गप्पा मारायला आलेत का तुम्ही इथे?" म्हणे. "तुम्हाला दिसतं का हे देवाचं ठिकाण आहे. हे गप्पा मारण्याचं ठिकाण नाहीये" म्हणे. खूप बोलले. म्हटलं, "काका, मी ते मराठी येत नाही." म्हणत, "चुप!" म्हणे. "बंद कर तोंड" म्हणे. "बिलकुल यायचं नाही इथे" म्हणे. "हो तिकडे गेटाच्या बाहेर" म्हणे. "नाल्याच्या काठावर जाऊन" म्हणे, "गप्पा मार" म्हणे. "हे गप्पा मारण्याचं ठिकाण नाही" म्हणे. जेव्हा मला म्हटलं, "बिलकुल यायचं नाही इथे" म्हणे, "मठामध्ये असले लोकांना एंट्री नाही" म्हणे. तेव्हा माझं मन एकदम दुःखी झालं. मी माझ्या आजोबांना भेटायला आली आणि मला एंट्री नाही. हे असं कसं बोलतात? म्हटलं, "माफ करा" म्हटलं आणि मी निघाली. माझं वय पण लहान होतं तेव्हा बरोबर. आणि निघाले. बरंच लांब गेट होतं. गेटापर्यंत मी असं तोंड करून माझी चप्पल तिकडेच ठेवली होती. बसते तर तिथं कोणीच नव्हते ॲक्चुअली बघा तर. जेव्हा मी चप्पल घालायला असं ओढून वापस मी चप्पल घालून असं वळत नाही, तर एक मला मध्यम वयाचं एक असं दिसले व्यक्ती. मला म्हणे, "ताई थांबा." आधीच रागवलेले. परत कोणीतरी रागवतं म्हणून मी असे अजून घाबरले. "थांबा" म्हणे. पण ते बोलताना मला, "ताई, तुला कोण रागवले? तुझ्या डोळ्यातून पाणी कोणी काढलं? तू पहिल्यांदा आली का?" असं मला त्यातून एक असं प्रेमाचं असं मला त्यांच्यामध्ये असं भावासारखं भावना आली. का जणू काय माझा भाऊच आहे की काय वगैरे. तेव्हा म्हटलं, "दादा तुम्ही कोण आहे?" "मी आहे ना जाधव आहे" म्हणे. "मग तुम्ही रोज येता का इथे?" डोळ्यातून पाणी पुसतच आहे मी थोडीशी. मला अजून ते गहिवरून आलं. कोणी प्रेमाने बोललं, तिथे रागवलेलं प्रेमाने बोललं म्हटल्यानंतर. बरोबर. "नाही, मी आहे ना राजगुरुनगरमध्ये राहतो. मी रोज येत नाही, मी पहिल्यांदा आलो. पण आहे ना, मी नेहमी मनाने असतो इथे" म्हणे. "बरं" म्हटलं. "तू आहे ना," तू बोलला लगेच. "तू रोज येत जा. रोज यायचं मठामध्ये. इथे हे आहे ना म्हणे औदुंबराचं झाड, त्याला 3 प्रदक्षिणा काढायच्या म्हणे. पाय धुवायचे इथे, 3 प्रदक्षिणा काढायचे आणि मग थेट स्वामींकडे जायचं." "बरं" म्हटलं दादा आणि मी पाया पडले. भावासारखेच आहे हां, हां. आणि मी जायला लागले. "थांब" म्हणे परत. म्हटलं, "काय?" हं. "तू आहे ना माळा करतेस ना महाराजांची?" मी थक्कच झाली एकदम. म्हणलं, "ह्यांना कसं कळलं? घरच्यांनाच माहीत नाही आणि ह्यांना कसं कळलेलं आहे?" "तू चुकीचं करते पूर्णपणे." पण माझं मन म्हणत होतं, "मी तर चांगलं व्यवस्थित आहे." आपण आपलं व्यवस्थित आहे वाटतं ना, कारण की त्यात माहितीच नाही होय आपलं व्यवस्थित वाटतं. "बरं" म्हटलं. "नाही, तू चूक करते. 30,000 माळा झाली तुझी" म्हणे. अजून मला तेव्हा मी पाया पडले त्यांच्या. 30,000 झाले म्हटल्यानंतर. म्हटलं, "मला असं वाटलं देवी शक्तीनेच आले की काय?" बरोबर आहे. "तू आहे ना इथे एक मठाची कोणीतरी बघणारी एक ताई आहे." नाव सांगितलं त्यांचं. ते फ्लॅट नंबर सो अँड सो, 2nd फ्लोअर वगैरे सांगितलं. "तू तिथे जा आणि माळ कशी पकडायची हे सगळे तू त्यांच्याकडून शिकून घे. ते खूप छान आहे" म्हणे. "बरं" म्हटलं आणि घाबरत मी निघाले. मनात म्हटलं, "मी तर व्यवस्थित माळा करते आणि हे मला असं सांगतात." गेली तिथे वगैरे. 8 दिवसांनंतर परत गुरुवारी मी आता संध्याकाळी आले त्या मठामध्ये. बघूया. पण मला ती हिंमत नव्हती विचारण्याची कोणाला, की त्या ताईंना, की एवढं वय पण नव्हतं आणि एक भीती होती रागवतात तिथे म्हणून. बरेच लोकांची रांगा वगैरे हे झालं, आरती वगैरे झालं, तर कोणीतरी हाक मारलं त्यांना त्या नावाने, जे दादांनी सांगितलं होतं त्या नावाने. मग जवळ जाऊन बोलली, "ताई तुम्ही आहे का? या फ्लॅटमध्ये तुम्ही राहता का?" म्हटल्यानंतर त्या लेडीकडे गेला तुम्ही आता, की हां, यांनी ते सांगितलं की एक त्या लेडीकडे जा आणि त्यांना विचारा की कसं हां, आहे. मठाचे जे मी हां. बघणारे होते वगैरे. मग त्या माझ्याकडे अशी बघायला लागल्या, वयस्कर होत्या. बरं. "अरे, चष्मेवाली बाई, तू का जाधवची बहीण आहे ना?" म्हटलं, "नाही, मी जाधवची बहीण नाहीये" म्हटलं. मी घाबरली परत. काय आरोगत रागवतील कदाचित मला म्हणून. ते म्हणे, "नाही, तुझा भाऊ आला होता" म्हणे त्या दिवशी माझ्याकडे मागच्या गुरुवारी. बेल वाजवून मला सांगून गेला, "मठात काय चाललेलं आहे? मला सांग बाळा" म्हणे, "तुला कोण रागवले? तुझ्या डोळ्यातून पाणी काढलंय" म्हणे. "माझ्या बहिणीचं मनाला खूप दुःख झालंय ना, तर मला सहन नाही झालं" म्हणे. "माझी बहीण रडली" म्हणे. "असं होता कामा नये" म्हणे इथे. "आणि ती तर" म्हणे, "उलटं जप करते" म्हणे मला. "ताई तुम्ही शिकवा तिला" म्हणे. "तिला मी सांगितलंय गुरुवारी यायला. येईल ती माझी बहीण आहे लक्ष ठेवा. आणि मठामध्ये असं होता कामा नये बरं का, परत दुःखी होता कामा नये कोणी." असं सांगितलं म्हणे. माझे कुणी नाही म्हटल्यानंतर तेव्हा तिथे 2-4 बाया आल्या. त्यांनी सगळ्यांना वाटलं हे स्वामी होते.
हे पहिलं चमत्कार झाला माझ्या जीवनामध्ये. बरोबर. आणि मग म्हणजे साक्षात्कारच होता तो एक साक्षात्कार होता हा, असं झाला. मग हे मी विसरले आणि थोडी मनात ती भीती बसली मला. मला गेटच्या आत येऊ नको म्हटलं ना, तर मनाला लागल्या गेलं कुठेतरी आणि मग गेली नाही. एक मध्यंतरी मी 15 दिवसांनी परत एकदा गेली होती. ते जरा थोडं स्ट्रिक्ट आहे त्यांचं वातावरण. तिथे नमस्कार केलं तर इथे मुजरा नका पडू, तिथे मुजरा. मला जरा परत वाटलं नाही, आपण नाही असं अपमानित व्हायचं. म्हटलं स्वामी आजोबांना म्हटलं चला, म्हटलं माझ्याच घरी तुम्ही आणि आपण माझ्याच घरी स्थायिक व्हा. मनातून म्हटलं. परत गेली नाही त्या मठामध्ये, खरं सांगते तुम्हाला. आणि मी माळ ते जपतच होती आणि माझ्या शेजारी एक त्या वहिनींची सासूबाई आल्या होत्या. त्यांनाही मी सांगितली घटना, काकू असं असं झालेलं आहे आणि मी स्वामी समर्थांची भक्ती करते, तर माळ कशी जपतात हो? ते म्हणे असं आहे का? माळ आणली, हे बाळा असे करतात म्हणे. म्हटलं असं आहे का? म्हटलं मी चुकली होती. मग तर बरोबर आहे. मग म्हणे तुला तो दृष्टांत झाला, असं काहीतरी बोलल्या त्या काकू. आणि हे घे म्हणे, एक पान दिलं त्यांनी. तेव्हा त्यांनी मला हे दिलं, तारक मंत्र दिलं. तारक मंत्र. ओके. हे तारक मंत्र आहे ना, तू म्हणे रोज वाचत जा. त्यांनी लगेच त्यांच्या नातूकडून मला झेरॉक्स काढून दिलं. खरंच मी आज त्यांची खरंच ऋणी आहे. पण त्या दिवशीपासून मी जे तारक मंत्र म्हटलं, आजपर्यंत मी कुठे थांबली नाहीये. आणि माझं हे माळ मग नीट चाललं मग ते काकूंमुळे. म्हणजे तुम्ही ते श्री स्वामी समर्थांचीच माळ करायची माळायचे आणि तारक मंत्र जो होता मग नंतर सुरू केला. तो रोज वाचायचे तुम्ही? 3 एकदा वेळा वाचून मग मी स्वामी समर्थांची माळ म्हणायची. परत वाचायच्या, परत माळ असं? नाही, मी एकदा तारक मंत्र म्हणायची का 3दा म्हणायची स्टार्टिंगला. आता एकदा म्हणते मी आणि नंतर माळ करायची. ओके. माळ करताना मी डोळे बंद करायचे. हे कोणालाच माहित नव्हतं घरात बरं का. माळ बंद करायचे डोळे आणि मठामधलं स्वामींचं फोटो मी आठवण करायची, मनात धरायची असं. आणि मला असं मनात आलं, कळलं त्या काकूंकडून कळलं, त्या बार्शी साईडचे होते, त्यामुळे अक्कलकोट त्यांच्याकडून कळलं मला. मला असं वाटलं अक्कलकोटला जावं, पण मनात वाटलं अक्कलकोटला आपल्याला कोण नेणार आहे, त्या साईडला कधी जाऊन नाही गेले. जमिनीला मी हात लावायची, हे माझं अक्कलकोट म्हणायची, म्हणजे घरच माझं अक्कलकोट. आणि इथेच माझे स्वामी बसले, डोळे बंद. आणि दादर मठाचे फोटो 2 मिनिट आठवण करून घ्यायचे. ते थोडं मला विसरायला व्हायचं ना, एकदाच गेली होती त्यामुळे हे बरोबर आठवायचे मला. मग ब्ल्यू कलरचं असं फोटो असं डोळ्यात असं भरून गेला होता. मग डोळे बंद करून मी आपले श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एकटी राहायची. लोक घरी कोण मनपूर्वक मी त्यांचं ध्यान करायची, मनाने ध्यान करायचे. असं करता करता माझे झाले 1 लाख वगैरे माळा झाल्या माळा झाल्या माझ्या. असं माळा झाल्यानंतर दुसरं चमत्कार तुम्हाला सांगते कसं झालं. हा फोटो नव्हता माझ्याकडे, डोळे बंद. मग हे करता करता मला असं वाटतं एक 4 वर्ष 2-3 वर्ष वगैरे झाले असते. 1 लाख झालं, 2 लाख झाले, हे कंटिन्युएशन म्हणजे चालू. 2-3 वर्षानंतर एकाएकी मी हे रेकी वगैरे तर शिकलीच होती. त्यानंतर एक कुठली मॉडॅलिटी शिकली मी, बुद्धिस्ट हिलिंग टेक्निक. एक सर होते, ते माझ्यापेक्षा थोडे बरेच लहान होते वयाने आणि मी त्यांना म्हणजे बरीच मानायची, अजून पण मी त्यांचा आदर करते. त्यांचा फोन आला आहे की मला 10-12 वाजता आणि ते नॉर्थ इंडियन होते, त्यांना मराठी येत नव्हतं. हॅलो म्हणून त्यांचं पाहिल्याबरोबर सर बोला म्हणून सुरुवात केली मी बोलायला. काय ग, मराठीत बोलायला लागले. आणि अशी तर का ग, तू ग बोलणार नाहीच ते एकदम सभ्य. तू माझी म्हणे फोटोची आठवण करून घेते, डोळे बंद करते आणि माझी माळा जपते. मला डोक्याने तर दिसायचे महाराज, पण तोंडाने मी हो सर, हो सर. त्यात काय झालं, मग तू माझा एखादा फोटो ठेव ना मंदिरामध्ये. तुला वाटत नाही मंदिरामध्ये माझा फोटो ठेवावा? सर काय आहे ना, आम्ही नवीन आलो ना, त्यामुळे माझं उत्तर होतं नवीन आल्यामुळे बरेच लोकांनी गिफ्ट दिलेले फोटो खूप झाले माझ्या मंदिरामध्ये. बरोबर. जागा नाही आहे म्हटलं मंदिरामध्ये तुमचं फोटो. असं मंदिरामध्ये नाही आहे जागा? नाही, एक फोटो आहे तुमचा माझ्याकडे, पण तो कॉमनमध्ये आहे म्हटलं. आजूबाजूला 2 संत बसले आणि मध्ये बोलते तोंडाने संत, पण मध्ये तुम्ही बसले, ते पण बोलते मी. सर म्हणते पण मनाने. असं असं आवाज चढवला, अशी एकदम वयस्कर आवाज झाला व्यक्तीचा. मी दिवस रात्र तुझ्यासाठी, तू मला स्पेशल आहे आणि माझ्यासाठी तुझ्यासाठी मी कॉमन आहे का? अजूनही मला गही वरून येतं खरं सांगते हे जेव्हा सांगताना.
तुझ्यासाठी मी कॉमन आहे आणि माझ्यासाठी तू स्पेशल आहे. तुझ्या मंदिरात जागा नाही. जाऊ दे, नाही जागा म्हणाले परत प्रेमाने बोलले. तुझ्या भिंतीवरती पण जागा नाही. तरी माझं भोळं मनाला कळलं नाही की हे स्वामी बोलतात म्हणून. नाही सर म्हटलं, इंटेरियरचं वगैरे झालंय ना सगळं ते फर्निचर, तर भिंतीवर पण जागा नाही माझ्या तुमचं फोटो ठेवायला. आणि अशी मी बरेच 10-1 मिनिट बोलली त्यांना की माझ्या नवऱ्याला स्वच्छतेची आवड आणि भिंतीवर जागा नाही, आवडत नाही त्यांना, सगळं काही बोलली पण मी. बरं म्हणे, ठीक आहे. मग असा आवाज चढवला, डायनिंग टेबल आहे ना म्हणे, डायनिंग टेबलच्या वरती आहे बघ जागा म्हणे, कुठे तिथे काय इंटेरियर आहे म्हणे, त्या डायनिंग टेबलच्या वरती आणून एक फोटो लाव म्हणे, जा उद्या म्हणे गुरुवारी आणि एक फोटो घेऊन ये आणि एक मूर्ती आण, अभिषेक कर, स्थापित कर म्हणे. आणि तुझ्या मुलीची परीक्षा संपते ना 28 तारखेला, 30 तारखेला अक्कलकोटला ये म्हणे, मी सांगते तुला. हो सर, हो सर, येते म्हटलं. थोडंसं मी भ्रमिष्ठासारखी झाली की काय मला कळलं नाही. बरं सर, थँक्यू सर म्हटलं आणि मी फोन ठेवून दिला. आता हा जो फोन आलाय, आता तुम्हाला वाटत होतं कोणीतरी व्यक्ती बोलतोय, सर बोलतात माझे. सर बोलतायत, जे सर होते ते. हो. तुमच्या डोक्यात असं नव्हतंच की स्वामी आहे. नाही, पण डोळ्यासमोर मला स्वामी दिसत होते. तेव्हा मला स्वामींची सीन दिसली, सगळं दिसलं, स्वामी बोलतात माझ्या पुढे. बरोबर. पण जेव्हा मी फोन ठेवला मी विसरले. हा, आणि नंतर मी आता सरांनी तर म्हटलेलं आहे, सरांचा फोटो ठेवायला पाहिजे ना, म्हणून मी त्या कपाटाकडे गेली. सरांचं एक असं ते पॅम्पलेट होतं, त्यात ते सूट घातलेलं एक फोटो होता. म्हटलं तर जाऊ दे, सर म्हणतात काहीतरी, एक लावून देऊया असं मला मनात वाटलं. की देवघरात तर नाही, बाजूला एक भिंतीला असं स्टिक करू, आपले गुरुच आहे ना, आपले पेंटर आहे. मग मी कात्री घेऊन कट करायला गेली जोरात. मला आवाज आकाशवाणी झाला, मी सर नाही बोलत, मी स्वामी समर्थ बोलतो. असं आवाज चढवला, असं आवाज चढवला, मी एवढी थरथर थरथर कापली, मी कोसळले तिकडे, अक्षरशः मी पडली जमिनीवर. आणि नेमके त्या दिवशी माझे हसबंड घरात होते, त्यामुळे हे सगळं पाहत होते ते. काय झालं, कोण बोलले, काय झालं, त्यांनी पाणी बिणी दिलं. परत तिथे पडल्यानंतर मला हे जे आधी म्हटलं ना विसरलेलं हे सीन परत आठवायला लागली. स्वामी बोलत होते आणि मी मुंडके घेऊन रडायला लागली. स्वामी माझ्याशी बोलले आणि मला कळलं नाही. आणि स्वामींना मी कुठेतरी असं वाटलं, मी अपमान केलं का, माझ्या घरात जागा नाही दिलं का, आणि कॉमनमध्ये जागा बोलली, हे सगळं सर सर म्हणून बोलली, पण होते तर स्वामी आहे. म्हटलं स्वामींचे ते फोटो जे होता ना, तो हातात लावा, मी हातात घेतला, हृदयाला लावला. म्हटलं स्वामी, तुम्ही माझ्यासाठी कॉमन नाही आहे, मी कॉमन मॅन आहे. मला नाही माहीत की तुम्ही मला इतके लवकर प्रसन्न झाले, माझ्या भक्तीला प्रसन्न झाले. चेतन, तुम्हाला कळलं का प्रसन्न झाले स्वामी मला? का तर त्या तिथे गेली, ते मध्ये कोणीतरी रागवले, इथे अशीच पाहिजे, तिथे तशीच पाहिजे, इथेच भात वाढलं पाहिजे, इथे पापड ठेवलं पाहिजे, असे रागवतात मठामध्ये. हे मध्ये आडंबर असतो ना, येतो ना, तेव्हा देवाशी कनेक्ट होत नाही आपण. बरोबर आहे. आपल्याला देवाशी कनेक्ट व्हायला आहे ना, ही भीती येते, फिअर येतं, फिअर. बरोबर आहे. हे फिअर जेव्हा आपण बाजूला केलं, मी स्वामींना मी ओढून घरी आणलं, स्वामी माझ्या अंतरात्म्यात बसले आणि हे मला कळलंच नाही. आणि मी डोळे बंद करून तिथलं फोटो आठवत होती. खरं म्हणजे स्वामी माझ्या हृदयात बसले होते. बरोबर आहे. आज इतके वर्षानंतर मी डोळे बंद केले ना, माझ्या हृदयामध्ये मला स्वामी दिसतात आणि स्वामी मला मेसेजेस देतात. तुमची तेवढी भक्ती आहे, म्हणजे तो नामस्मरण म्हणा, आणि काय असतं ना की श्रद्धा. श्रद्धा 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 आहे. भरपूर लोक काहीतरी पाहिजे म्हणून बऱ्याच वेळा आपण पाहिलंय की देवांची नावं घेतात, बरोबर. देवांची भक्ती करतात, देवांची श्रद्धा करतात. तुम्हाला फ्रेम दिली कुणी आणि तुम्हाला तो फोटो, आणि तुम्ही एक आपुलकी, जसं आपण आपल्या एखाद्या, आता पण माझ्या आजी वारून आता 2-3 वर्ष झाले, तरी पण एखादी म्हातारी बाई दिसते आपल्याला, जेव्हा एखादी कुणीही, तरी आपल्याला त्याच्यात आजी दिसतात सारखं. की आपल्या आजी, कारण ते तसं तुमचं ते कनेक्ट झालं की Connect. तुमच्या आजोबा म्हणून मी कनेक्ट आजोबा म्हणून तुम्ही कनेक्ट केलं त्यांना. कारण ती तुम्हाला माहित नव्हतं कोण आहे, पण ते तुमच्या आयुष्यात तितके गोष्टी त्यांनी घडवल्या. हो. आणि मागच्या पॉडकास्टमध्ये रेखीच्या मी बोलली होती ना, माझे सासरे वारले होते, वयस्कर होते, ते खूप प्रेम करायचे आम्हाला. आणि ते गेल्यानंतर, वयस्कर लोक गेल्यानंतर थोडं छत गेल्यासारखं वाटतं मला. तिथे कुठेतरी ते कनेक्ट झालं, कनेक्ट झाले आजोबा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, आपण असं म्हणतो. हो. आणि गाणे पण आहे ह्याच्यावर, हो. खूप भजन आहे, म्हणजे हो. मी रोज सकाळी ऐकतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी,
हे तुम्ही तुमच्या भाषेत एक्सप्लेन करा. खरोखर म्हणजे स्वामी अशक्य शक्य करतातच. कारण की मला ह्याचा अनुभव कसा आला, माझी मुलगी CS करत होती आणि पहिल्या ह्याच्यामध्येच तिने अभ्यास वगैरे केला आणि कोरोना पडलं 2020 मध्ये आणि हे CA आणि CS ची एक्झाम ना वर्षभर झाले नाहीये. हा, बाकी सगळे झाले ना ऑनलाईन घेत होते. बरोबर. साइड बाय साइड ती LLB पण करत होती. LLB ची ऑनलाईन एक्झाम होत होती, इंजिनिअरिंगचे होत होते. हे MBBS आणि CA CS ची एक्झाम कधी ऑनलाईन होत नाही, ते तिथे जाऊनच करावे लागतात. तर मला काळजी वाटली. इकडे तर 1 वर्ष कंप्लीट झालं तिचं LLBचं आणि परत ती नाही परत एकदा दिलं तर तिचं झालं नाही. ते ग्रुप वाईज असतं ना, परत ते एक ग्रुप गेला तिचा. तर मला एकदम काळजी वाटली. ती तर फ्रेम आणून ठेवली होती मी डायनिंग टेबलला. बरोबर आहे. डायनिंग टेबलच्या बाजूच्या भिंतीच्या बाजूला माझ्या मुलीची रूम होती. एक दिवस मी दुपारी अशीच झोपली होती आणि स्वामींना म्हटलं, स्वामी म्हटलं आता मुलीचं म्हटलं आता CS कधी कंप्लीट होणार म्हटलं. 1 वर्ष तर एक्झाम नाही झाली, 6-6 महिन्यांनी असतात नाही का, 1 वर्षांनी परत म्हणजे 2 वर्ष असं होतील ना, आता हे कधी होईल कंप्लीट म्हटलं वयाच्या. मला काळजी वाटते हो म्हटलं. आजोबा दुसऱ्या क्षणामध्ये त्या भिंतीजवळच अशी झोपली होती मी, भिंतीतून आवाज आला, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तो आवाज भिंतीतला आज पण मला ऐकू येतो कानामध्ये. मी पटकन उठली. म्हटलं रिंगटोन आहे की काय आहे. मुलगी होती घरामध्ये. अगं तू काय मोबाईल बघते का. ते अभ्यास करत बसली. इकडे ये म्हटलं. ह्या भिंतीत मी काही बोलली नाही. हे भिंतीत म्हटलं काय येतो आवाज बघ. ते कान सुद्धा नाही लावता, पलंग आहे ना, कान लावता येतं. बरोबर आहे. अरे म्हणे आपले आजोबा बोलायला लागले का गं म्हणे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ते अशी बोलले. मी म्हटलं आता म्हटलं काळजी करण्याची गरजच नाही आपल्याला. तुझं सगळं म्हटलं नीट होऊन जाईल. हे जे CSचं म्हटलं बरोबर होलच जाणार म्हटलं. जबाबदारी त्यांची आहे म्हटलं. ही खूप मोठा अनुभव आला आणि त्याचप्रमाणे ती झाली कंप्लीट आणि तिच्या मार्गाला ती लागली आता. ओके. आणि म्हणजे झालं ते त्या पिरियडमध्येच कंप्लीट झालं सगळं. झालं ते सगळं. CS म्हणजे काय एक्झाम असते, म्हणजे आपल्या ऑडियन्सला समजण्यासाठी किती किती हार्ड आहे किंवा किती इझी आहे हे कळण्यासाठी जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर त्याही आलेल्या ते आपल्या म्हणजे स्टुडिओला आमचा पॉडकास्ट. कंपनी सेक्रेटरीचं एक हा कोर्स असतो. जसं CA आहे ना, हां CAच्या इक्वलंट CS असतो, हां चार्टर अकाउंटंट, आणि हा कंपनी सेक्रेटरी. ह्याच्यामध्ये थोडं वेगळं असतं. ह्याच्यामध्ये हे सेक्रेटरीयल प्रॅक्टिस वगैरे असतात, लॉ वगैरे असतात ह्याच्यामध्ये. ओके पण कंपनी सेक्रेटरी म्हणजे कंपनीला तो मेन असतो. ओके CSच मेन असतो. सगळं रूल्स रेग्युलेशन्स वगैरे तोच करत असतो सगळं. आणि ही खूप हार्ड असतात CA आणि CSचे एक्झाम. ग्रुप वाईज असतात. ते 4ही ग्रुप पास झालं तरच ते पास होतात. त्याच्यामध्ये आता 4 पेपर दिले, एक ह्याच्यामध्ये 2 मार्काने गेले, सगळे गेले, परत करा. असं हाईड अँड सीक गेम सारखा प्रकार आहे. ओके ओके. आणि 2% रिझल्ट असतात त्याला. 2 ते 2% रिझल्ट आहे तुमचा. हो म्हणजे खूप हार्ड आहे. खूप आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सारखंच आहे ते. असं बरीच लोक अर्धा सोडून देतात, MBA करतात आणि फायनान्समध्ये जातात, कोणी कशात जातात. तर मला पण ती काळजी वाटत होती ना, पण स्वामींनी ती करून दिली. आणि माझ्यापेक्षा माझी मुलगी आहे ना खूप स्वामी भक्त आहे. मला 1% पण माहित नाही. मी तर म्हणेन तिच्या पुढे मुली पुढे मी 1% पण नाही स्वामींबद्दल. मी फक्त हृदयात बसवते आणि आठवण करते आणि माळा करते आणि मी लोकांना फक्त चांगलं करून दे स्वामी, अजिबात सगळ्यांचं भलं होऊ दे, मी लोकांचा आशीर्वाद देत असते. मी लहानपणापासून तिच्यावर पण तेच संस्कार पडले ना. आणि ती शंकर महाराजांची भक्त आहे, स्वामींची भक्त आहे. ती खरंच म्हणजे मुलगी जरी असेल ना, आज मी खरंच तिच्या आत्माला मी वंदन करीन. तिच्यापासून सुद्धा बरीच गोष्टी मी शिकत असते. बरोबर. ती सांगत असते मला, आई असं आहे असं आहे. तिची पण ऋणी आहे मी. तर मॅम आपण बघतो की आजकाल मुलं आहेत तर म्हणजे आमच्या एज ग्रुपची मुलं किंवा जेनझी जे आहे थोडे आमच्याहून लहान, तर थोडंसं स्पिरिच्युअल कमी होत चालले आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कर्म जर आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळेल. ते तर खूप बरोबर आहे, म्हणजे मी तर त्या गोष्टीला खूप मानतो. पण त्या कर्माला, तुमच्या कामाला जर समजा स्पिरिच्युअल गोष्टींचा, देवाच्या भक्तीचा, श्रद्धेचा जर एक हातभार लागला तर खूप चमत्कार होऊ शकतो त्यांच्या हार्डवर्कमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये, ते जे करतात त्यामध्ये. जसं आता तुम्ही सांगितलं तुमच्या मुलीबद्दल जे सांगितलं की
त्यांचा खूप विश्वास आहे आणि असं नाही की ते फक्त देवाचंच करतात. त्या आता CS झाल्यात, त्या कंप्लीट केलं त्यांनी. ICSE थ्रू त्यांनी शिक्षण घेतलंय त्यांचं. त्यामुळे अभ्यास त्यांनी केलेलाच आहे, बट तरी पण ती व्यक्ती आज देवाला मानते. तर तुम्हाला काय सांगायचं आहे मुलांना आजकालच्या? आजकालच्या जनरेशनमध्ये काय झालंय ना, काही लोक वर्ग आहे 30% जे मुलं आहेत ना, बघा तुम्ही 10वी-12वीची एक्झाम असेल 2-4 दिवसापूर्वी मंदिरामध्ये गर्दी असते. हो. तुम्ही दगडूशेठमध्ये गेले तर आहे, बरेच लोकांमध्ये आहे, पण 70% लोकांमध्ये विश्वास थोडा कमी झालेला आहे. आपलं ह्याच्यावर कर्मांवर विश्वास म्हणतात ते, आणि आपण केलं तर असं काही नसतं, असे पण काही मुलं आहे. पण अशा मुलांसाठी मी म्हणेन, खरं म्हणजे हे समर्थांचा मार्ग म्हणा, कुठलेही तुम्ही ज्या देवांवरती तुम्ही विश्वास, श्रद्धा ठेवतात ना, त्यांची भक्ती केली, खरोखर म्हणजे त्यांना सोबत ठेवलं आणि त्यांच्यावरती विश्वास करून अभ्यास केलं, त्यांची पण जीवनाची खरंच छान प्रगती होईल. असं नाही आपण म्हणत की 24 तास तुम्ही टाळ वाजवत बसा, टाळ्या वाजवून आरती करा, हे करा. मनामध्ये जे स्टेक तुम्ही देवाची आठवण, भीती, हे ना, भीती राहिली नाही आजकालच्या यंग जनरेशन लोकांना. कुठेही काही वाकडं याच्यामध्ये मार्गी लागणं, चुकीच्या गोष्टींमध्ये चुकीच्या व्यसन गोष्टींमध्ये, लागणं. व्यसनांमध्ये जातात. ही एक भीती आहे ना. घरामध्ये कसं वयस्कर माणसं पूर्वी राहायचे, एक धाक राहायचा ना, तसं आपल्या आतमधून आपण जर एक देवाची जर भीती असेल ना, एक भीती निर्माण होते. हे लोकांना तर म्हणेन मी, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणीपासून बाळकडू पाजलंच पाहिजे. बरोबर आहे. आणि हे आईवडील सुद्धा आजकालचे आता तुमच्या वयाचे मी पाहते आमच्या सोसायटीमध्ये, त्यांनाच नातेवाईक नको मॉल लागतं. हो. त्यांना तर मी म्हणेन की तुम्ही थोडंसं अध्यात्माकडे वळा. येतात माझ्याकडे, रेकी वगैरे शिकायला येतात. माझ्यापर्यंत जो लोक येतात त्यांना मी सांगून सुधरवते. पण जग पण सुधारलं पाहिजे ना, थोडंसं अध्यात्माकडे वळले पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा चेंज झाला पाहिजे, झालाच कारण पाहिजे. आपला जो देश आहे तो याच तत्वांवर आज हां. पुढे जातोय आणि आधीचे त्यांच्या गोष्टी सगळ्या ज्याला पकडून ते विचार, ते परंपरा, कारण आपण जर भारत देश एवढं समृद्ध आहे ना, हां. सगळंच ते इथे आतमध्ये होतं की आपल्या. सगळंच आपल्याकडे होतं. म्हणजे वेस्टर्न कल्चरला जर आपण बघितलं तर तिकडच्या गोष्टी आल्या पाहिजे, टेक्नॉलॉजी आली पाहिजे, भरपूर चांगल्या गोष्टी आहेत अजून ज्या आल्या पाहिजे, पण ज्या चुकीच्या आहेत त्या न घेता आपण हां. आपलं जे रूट्स आहे, आपले जे हे आहे ना, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ह्याच्यावर कंट्रोल, नियंत्रण होतं. बरोबर आहे. तो ताबू असतो, कारण की ते देवांची एक एनर्जीमुळे ते बॅलन्स होऊन जातं. बरोबर. म्हणून अध्यात्माकडे थोडं तरी वळायला पाहिजे. व्हायला पाहिजे. काय होतं की मला गणपती आवडतात, मला महादेव आवडतात, मला श्री स्वामी समर्थ आवडतात. प्रत्येकाची भक्ती करायची प्रत्येकाची इच्छा असते. पण आता जर श्री स्वामी समर्थांची एखाद्याला खूप भक्ती करायची, त्याला वाटतं की नाही मी पण महाराजांची भक्ती केली पाहिजे. काय असतं ना मॅम, प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते. तो त्यासाठी मग करायला जातो. हां. बट तुम्ही काय सांगाल की खरी भक्ती कशी करावी श्री स्वामी समर्थांची? हां, खरी भक्ती स्वतःसाठी काय न मागता एक जगासाठी मग फक्त एक भक्तीमध्ये मगाशी पण मी म्हटलं ना, पडदा नाही आला पाहिजे तिथे. मनातून आपलं देव आणि मी एक झालं पाहिजे, अशी भक्ती करायला पाहिजे. सतत तुम्ही मनातल्या मनात जेव्हा जेव्हा आठवण येते ना तुम्हाला, समर्थांची असो किंवा तुम्ही म्हटलात गणपती बाप्पाची असो, श्री गणेश, श्री गणेश, जय गणेश, जय गणेश, असं एक कुठलं तरी सतत एक नामस्मरण असलं पाहिजे मनामध्ये. असं माझ्याकडे बरीच लोक शिकायला येतात ना, रेकी वगैरे, त्यांना मी नामस्मरण सांगते. श्री गणेश किंवा विष्णूंचे पण हे सतत एक नामस्मरण जिभेवर राहिलं ना, ते तुम्ही एक भक्तिमय होऊन जातात, स्वामीमय होऊन जातात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने भक्ती करू शकता तुम्ही. असं त्याला की असं दिलं पाहिजे, खाऊच दिलं पाहिजे, असं काही पद्धत नसते. नामस्मरणाचं काय महत्व आहे? नामस्मरणाने आहे ना, आपलं देह प्युरिफाय होऊन जातो पूर्णपणे. वाणीवरती ताबा येतं, कंट्रोल येतं. आपलं मस्तिष्क म्हणतो ना, डोक्यावरती कंट्रोल येतं. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आपल्याला ही सद्विवेक, सद्बुद्धी येते. बरोबर. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते आणि तुमचं करिअर व्यवस्थित मार्गी लागतं. हां, संकट तर येणारच आहे. संकटामध्ये मात करण्यासाठी तुम्हाला एक नामस्मरणाचं एक काय म्हणतो आपण त्याला, एक मोठं वाटा आहे. एक हे मिळतं, स्फूर्ती मिळते, अगदी बळ म्हणतो, ताकद येते. कारण एनर्जी ही, जसं आता मी तुम्हाला नामस्मरण नाव जरी म्हटलं ना, बघा मला एनर्जी आली, अशी एक ऑटोमॅटिकली एनर्जी येते आणि तुमचं जीवन सुरळीत होऊन जातं. 80% सुरळीत होऊन जातं नामस्मरणामुळे. 20% तुम्ही कर्म करा,
नीट करा, दुसऱ्यांना फसवू नका, दुसऱ्यांना त्रास देऊ नका, कुठल्याही लोकांना दुखवू नका. जमलं नक्की तुम्ही दुसऱ्यांची मदत करा. ह्याच्यावरती हे आपलं मानवी जीवन आहे खरं म्हणजे. बरोबर आहे. नामस्मरण करताना समजा एखादा व्यक्ती सकाळी उठला, रेडी झाला, देवासमोर गेला, हात जोडले, तर तेव्हा मग त्याने बसून जसं आपण जप करतो तसंच त्याने नामस्मरण केलं पाहिजे का, की चालता बोलता जरी केलं? चालता बोलता झोपल्यानंतर अशी सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात. तुम्हाला एक मी टेक्निक सांगू का, स्वामींना कसं प्रसन्न करायचं, बरोबर. खास करून स्वामी समर्थांना. हे मी माझ्या जीवनामध्ये पण मला खूप छान मिळालं होतं. तेव्हा मी अक्कलकोट बघितलं नव्हतं. रात्रीला पहाटे 4:30 ते 5:30च्या दरम्यान, 4:30 ते 5:30च्या दरम्यान उठायचं आपण. फक्त तोंडाची चूळ भरायची, काय आंघोळ बिंगोळीचं ब्रशचं काही बंधन नाही याच्यामध्ये. चूळ भरायची आणि स्वामींचा एखादा फोटो असेल, काय असेल, काही नसेल तर मोबाईलमध्ये फोटो तुम्ही असं ऑन करून ठेवा आणि ओंजळ भरा अशी मनाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 वेळा जप करा. 11 वेळा ओंजळ भरून. जे तुम्हाला हवं आहे ना ते मागा. दुसऱ्यांसाठी मागायचं मागा, तुमच्यासाठी असं मागा. असं गुरुवारपासून स्टार्ट करायचं आपल्याला आणि कंप्लीट 21 दिवस करायची. त्या गुरुवारपासून 21 दिवसामध्ये 100% तुमची ती इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. समर्थ तुम्हाला प्रसन्न झालेच पाहिजे. माझ्या जीवनामध्ये सांगू काय चमत्कार. नक्की. मी असंच काहीतरी मागत होते. आता काय मागत होते मला नेमकं आठवत नाही. कदाचित माझ्या भाऊ बहिणींसाठीच काहीतरी मी मागत होते आणि असं मागायला लागली आणि अलार्म ठेवायची मी 4:30च्या ऐवजी माझ्या घरी पाहुणे आले होते. मी 3:30 लावलं चुकीने आणि 3:30ला ते वाजलं गजर. परत उठून बसले, अरे आता 4:30 बिफोर टाइम नाही जमत ना ते. बरोबर. 4:30 व्हायला पाहिजे. म्हटलं 1 तासाने उठूया आपण. तिथेच अशी झोपले सोफ्यावर. टाइम निघून नाही गेला, पुढे गेला. 5:20 झाले होते. 5:20 गाढ झोपेत होती मी. जोराने इथे आपटल्यासारखं, हे जे काठ आहे ना तुमचं, हे तसं एक दगडाचं असं हे होतं. जोरात असं दुखलं मला आणि रक्त आल्यासारखं स्वप्न पडलं. उठून बसली, हा म्हणून तरी उठल्यानंतर 15 मिनिट दुखतच होतं मला. असं हात ठेवते, काहीतरी लागलं मला म्हणून इथे आणि पाहते घड्याळीकडे. मग अरे 5:20 झाले, 10 मिनिट राहिले आता. फटाफट मी तोंड धुतलं आणि त्या दिवशीचं मी कंप्लीट केलं. कारण की खंड पडता कामा नये ते. आणि कंप्लीट झालं. त्यानंतर मी अक्कलकोटला गेली आणि हे मी काय एवढं काय मनावर घेतलं नाही. हां म्हटलं स्वामींनी उठवलं मला, म्हटलं जाऊ दे, स्वामींनी उठवलं. नंतर एक 6 महिन्यानंतर माझ्याकडे माझी बहीण आली होती. आपण अक्कलकोटला वगैरे जाऊ म्हणाली. गेलो आम्ही तिथे. आज जे वटवृक्ष जे आहे ना ते आता त्यांनी चबुतरा बांधलेले आहे. तेव्हा नव्हता तसं काही. ते दगड होतं बघा, दगड. त्याचं पादुका आहे, झाड आहे तिथे अक्कलकोटमध्ये. ते जे काठ आहे ना तिथे मी आपटलं होतं डोकं. म्हणजे मला दृष्टांत झालं, साक्षात स्वामींनी उठवलं होतं मला. आणि नंतर ती जे विश जी आहे ना मी मागितली ती पूर्ण झाली. आणि भरपूर लोकांना मी ही सांगते, करा, चमत्कार घडेल तुमच्या जीवनामध्ये. एखाद्या मुलीचं लग्न नसेल झालं तर तुम्ही मागा, माझ्या मुलीला चांगला एखादा मुलगा शोधून द्या स्वामी, पण भक्तीने मागा. तुम्ही ह्याच्यामध्ये आंघोळ करण्याच्या मागे आणि पहाटे उठून तोंड धुण्याच्या मागे, सोळ्याच्या मागे जाऊ नका. जवळ करून घ्या स्वामींना. मन होता त्याच्यामध्ये, भक्ती होता, श्रद्धा होता आणि मागा. स्वामी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी फार प्रेमळ आहेत हो. स्वामी म्हणजे स्वामींचं मन म्हणजे फारच प्रेमळ आहे. तुम्ही जसं ते फक्त भक्तीचे भुकेले आहे. त्यांना खूप पैसे दान पैसे द्या, पाहिजे, हेच केलं पाहिजे, कपडे तेच द्या, केलं पाहिजे असं असं नाही. काहीच नाहीये. तुम्हाला द्यायचं असेल ना तुम्ही अन्नदान करा. शंकर महाराजांच्या मठामध्ये सुद्धा अन्नदानाला नेहमी आहे ना प्राधान्य. बरोबर. अन्नदान करा वाटलं तर तुमची इच्छा कंप्लीट झाल्यानंतर. पण जर तुम्हाला एक तिथे थांबवते मी, जर स्वामींना जर पाहिजे असेल ना, स्वामी मागून घेतात आपल्याकडून मागून घेतात. मला असं स्वामींना काही असं देण्याची सवय नाही बरं का. भक्तीशिवाय मी स्वामींना आतापर्यंत, आपण कोण आहे, ब्रह्मांडाचे नायक आहे ते, सगळे तर त्यांच्याकडे आहे, आपण त्यांना काय देणार ना. पण त्यांना काही गरज असते ना, ते आपली परीक्षा घेतात. मठाचं जे तुम्ही सांगितलं, तर आपल्या पुण्यातला मठ तुम्ही म्हणताय, तिथे अन्नदान करू शकतो आपण? हा, पुण्याचं मठ आहे, तिथे पण अन्नदान होतं. हा, ओके.
मंडई मठ म्हणतात पुण्यामध्ये. मंडई मठ. हा, तिथे स्वामी गुरुवारच्या गुरुवारी अन्नदान असतं हा. आणि शंकर महाराजांनी तिथे रोज खिचडीचा असतो प्रसाद. आणि मला विचारायचं मॅम की मग अन्नदान म्हणजे कसं, मग आपण घेऊन जायचं असतं की काही देणगी देऊन मग तसं अन्नदान काही? महाराजांकडे तुम्ही नेऊन देऊ शकतात अन्न, हा. धान्य देऊ शकतात, काही धान्य वगैरे देऊ हा, शकतो. तांदूळ वगैरे हा. किंवा पैसे पण देऊ शकतात, ते ओके. बरोबर करतात. ओके. आणि मंडईच्या इथे पण म्हणजे तुम्ही हे पेमेंट पण देऊ शकतात, धान्य पण देऊ धान्य पण आपण देऊ धान्य शकतो. पण. हा, आपल्याकडून काय घेणार असेल तर. आता मध्यंतरी पॉडकास्ट झाला, त्याचं पण छान लोकांनी मला प्रेम दिलं. तुम्हाला पण मनपूर्वक म्हणजे धन्यवाद. आणि बरीच लोकांनी सांगितलं चेतन दादाला माझं प्रणाम सांगा आणि थँक्स सांगा. थँक्यू सो त्यामध्ये बरीच लोक शिकून गेलेत आणि मुंबईकरांनी पण बरंच मला प्रेम दिलं. त्यामुळे मुंबईला मी पहिल्यांदा शिकवण्यासाठी पहिल्यांदा गेले, क्लास झाला. आणि जाताना मी स्वामी आजोबांना म्हटलं, स्वामी आजोबा चला म्हटलं मुंबईला आपण जाऊया म्हटलं, आणि माझं क्लास व्यवस्थित झालं पाहिजे, लोकांना व्यवस्थित आलं पाहिजे ना, चला म्हटलं आपण काहीतरी म्हटलं करू म्हटलं गोड. असं मी बोलून तर गेली इथे घरी. आणि तिथे गेल्यानंतर क्लास वगैरे झाला, खूपच छान झाला क्लास मुंबईचा. आणि मी विसरले इन द सेन्स मी घरी येऊन करणारच होते काहीतरी आठवण, नाही तर ते आठवण करतात. पण आजोबांना कुठे धीर आहे. क्लास संपल्यानंतर मी थोडी तिकडे पुढे गेली, माझ्या डोक्यात आलं पुरणाची पोळी. एक ध्यास लागला मला, पुरणाची पोळी. मला काहीच कळेना पुरणाची पोळी. मुलगी म्हणते, माझा नवरा म्हणतो, कशाची पुरणाची पोळी खायला तू मुंबईत आली का, दुपारी तर एवढं छान जेवण झालं. नाही म्हटलं, मला पुरणाची पोळी आहे. एकत्र खट्टसारखं मनात आलं. बरोबर. रात्री अक्षरशः 10:30 पर्यंत मी फिरली त्या इथे विलेपार्लेमध्ये. ओके. कुठे पुरणाची पोळी भेटली नाही. हा. सकाळ उठून भावाकडे मी दादरला जाणार होते, मठातही जाणार होते. परत पुरणाची पोळी मध्येच मला गाडीमध्ये कुठे पुरणाची पोळी डोक्यात आलं माहीत नाही. तेव्हा मी म्हटलं मुलीला, आज पुरणाची पोळी मी म्हटलं घेणारच. म्हटलं, काय आहे ग आई, पुरणाची पोळी घेणार? नाही म्हटलं, कुठून निघाला माहीत नाही, मला नाही, माझ्या स्वामी आजोबाला पुरणाची पोळी पाहिजे. मग म्हटलं दादर मठापाशी मिळेल. सकाळचे 8 वगैरे वाजले. सकाळी तुला कोण पुरणाची पोळी करून देणार तिथे? जर पुरणाची पोळी असेल तिथे तर ती आजोबांना पाहिजे. तर बघ म्हटलं. आणि खरंच आम्ही म्हटलं भावाच्या घरी शेजारीच आहे ते. आधी सरळ गाडी घेऊन आम्ही त्या मठापाशी गेलो. मी तिथे कधीच पुरणाची पोळी बघितली नव्हती बरं, मला काहीच माहीत नव्हतं. अख्ख्या गल्लीमध्ये पुरणाची पोळी विकणारे ते फुल आणि हे घेऊन बसतात ना, नारळ वगैरे, अख्ख्या ह्याच्यामध्ये पुरणाची पोळी. मग धावून गेली आणि पुरणाची पोळी घेतली मी, आणि त्या नारळाबरोबर मी स्वामी समर्थांना मी अर्पण केलं. तर खूप घाईवरून आलो, खूप रडले मी. म्हटलं, स्वामी आजोबा, तुम्ही असं म्हटलं नाही मला पाहिजे म्हणून, मला फक्त वेळ लावला कालपासून पुरणाची पोळीला. मला खूप रडायला आलं. आणि पुरणाची पोळीचा हा किस्सा असं झाला. खूप सुंदर म्हणजे होतं. म्हटलं जेव्हा ते तुमच्यासोबत घडत असेल किंवा तुम्ही ते अनुभवत असाल, एक वेगळी फिलिंग येते ना. वेगळीच फिलिंग येते. आणि तुम्हाला हे मठ म्हटलं ना माझ्या घरापाशी, मी ते जाणं बंद केलं. आणि एक 5 वर्षानंतर, त्यानंतर 5 वर्षानंतर असं वाटलं, रिन्युवेशन पण झालेलं आहे. तर यांना म्हटलं, मी चला 5 मिनिट म्हटलं आजोबांना भेटून जाऊ. म्हणून परत तिथे गेले मी. सोबत दोघांनी नमस्कार केला. आणि मी परत ती भीती रागवण्याची, म्हटलं स्वामी, मला आज म्हटलं रागवणारी कोणीच नाही आहे म्हटलं. मागे म्हटलं येऊ दिलं नव्हतं, मला नको बोलले. म्हणून म्हटलं, तुम्ही तर कधी रागवले नाही हो म्हटलं मला, तुम्ही तर प्रेम केलं म्हटलं मला इतकं. का म्हटलं इतकं प्रेम केलं? मी एवढं म्हणत नाही. तर उघड्या डोळ्याला स्वामीच्या हृदयामध्ये माझं आईचं फोटो मधोमध, आणि बाजूनी अशी चमकी अशी लाईट फिरतात. अख्खं तब्बल 5 मिनिट मी पाहत राहिले. यांना म्हटलं, हो स्वामीच्या हृदयामध्ये आईचा फोटो, लाइटिंग दिसतो तुम्हाला? हे म्हणे, मला लाइटिंग दिसतो, मला फोटो नाही दिसत. म्हणजे याचा अर्थ स्वामींनी सांगितलं, मी तुझी आई आहे. आई कधी मुलांना नाही रागवणार. त्या दिवशीपासून मी आई म्हणून मी संबोधते माझे स्वामी. कोणताही प्रॉब्लेम दूर होऊ शकतो श्री स्वामी समर्थांची निस्वार्थीपणे भक्ती केली ना. आर्थिक प्रगती होते, कौटुंबिक प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते, सगळे प्रकारची प्रगती तुमच्या जीवनामध्ये होते. आणि एक सामर्थ्य येतं तुम्हाला, एक मान सन्मान, रिस्पेक्ट मिळते तुम्हाला समाजामध्ये. स्वामी तुम्हाला इथून न उचलून इथे ठेवतात. पण तुमचं मन पण तसं शुद्ध पाहिजे. हे तुम्ही म्हटलं ना, तुम्हाला मी षड्रिपू, त्याच्यावर थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. कंट्रोल करताना त्यांचं पण हात आहे त्याच्यामध्ये, ते करून देतील तुम्हाला.
पण त्यासाठी तुम्हाला श्रद्धा पाहिजे, असीम भक्ती पाहिजे. जसं मी कशी करायची, डोळे बंद करून त्यांना आठवण घ्यायची, त्यांना कसं कळलं? बरोबर आहे. ही श्रद्धा होती मला की स्वामी माझ्यासोबत आलेले आहेत म्हणून. तशी असीम श्रद्धा, असीम भक्ती असेल, तुमची चारी बाजूने तुमची प्रगती होते. स्वामी भरपूर तुम्हाला वरपर्यंत नेतात, खरं. साथ देतात. आपल्या इथे असं म्हटलं जातं की शंकर महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे एकमेकांशी कनेक्टेड आहे खूप. तर जे शंकर मठ आहे आपल्या इथं पुण्यामध्ये, तर त्याचं काय महत्व आहे, शंकर महाराजांचं काय महत्व आहे, त्याबद्दल काय सांगाल? शंकर महाराजांचं मठ आपल्या इथे धनकवडी इथे आहे. जेव्हा मी स्टार्टिंगला पुण्यात आली होती ना, मी रेकीचे वगैरे काही काही क्लास वगैरे करत होती. मग मेडिटेशनमध्ये बसायची. मला शंकर महाराजांबद्दल काहीच माहिती नव्हती तसं बघायला गेलं तर. आणि मेडिटेशन 1-2 दिवस असा ह्याचा सिगरेटचं स्मेल आलं घरात. ओके. म्हटलं असेल कोणी, पण असं तर कोणीच पिणारे नाही, दुपारची वेळ होती. मग मेडिटेशनमध्ये बसली. सतत 3 दिवस मला सिगरेट दिसायला लागली. मी घाबरून डोळे उघडून सिगरेट दिसतं, काहीतरी नेगेटिव्ह दिसते म्हणून मी घरात बोलायची. 4थ्या दिवशी डोळे उघडून पटकन बसले तरी ती सिगरेट फिरायला लागली हॉलमध्ये. खूप घाबरले. आणि माझी एक मैत्रीण आहे पेठांमध्ये, सोनाली संत नावाची. माझ्या ह्याच्यामध्ये पण तिचं बरंच हे आहे, मी इथे येण्यात कॉन्ट्रीब्युशन तिचं पण बरं, तिची पण ऋणी आहे मी. तिला फोन केला, अगं सोनाली, मला अशी सिगरेट दिसते. म्हटलं काय ते पत्रिका बघते, ती खूप छान 26 वर्षापासून ॲस्ट्रॉलॉजर आहे. तुला काही दिसते का बघ बरं. म्हटलं असं काही निगेटिव्ह तर नाही घडणार. सिगरेट, अय्या महाराजांनी हजेरी लावली तुझ्या घरी. म्हटलं कुठले महाराज? शंकर महाराज. म्हटलं काय असतं हे सिगरेट, काय असतं असं मी त्यावेळेला विचारलं प्रश्न. चल म्हणे, तिने मला सांगितलं त्यांना सिगरेट प्रिय आहे आणि तुझ्या घरी त्यांनी हजेरी लावली. तिने मला इंट्रोड्यूस केलं. तिकडे गेल्यानंतर मला हे कळलं. हां. ते बाहेरच आपल्याला समजतं. हां. आणि नंतर मी आता सांगते, जे स्वामींची जी भक्ती करतं ना, ते शंकर महाराजांना आवडतं. जसं रामाची भक्ती केल्यानंतर हनुमानाला आवडतं ना, ते स्वतः हनुमान म्हणतात. स्वामींना राम असं संबोधितात. मी स्वामींची भक्ती करते, तर मी कधी काय प्रॉब्लेममध्ये असेल कदाचित, वर त्यांना दिसलं असेल की ते माझ्या घरी त्यांनी हजेरी लावली. शंकर महाराज आणि हे एकच म्हटलं तरी शेवटी ते देवच आहे, देवच आहे, आपले गुरुच आहेत ते. पण त्यांना लगेच कळलं कसं इंटरकनेक्टेड असतात. बरोबर. जसं आता मी गजानन महाराज म्हटलं, सुरुवात तिथून झाली. गोव्याचे ते आमचे गुरु, तिथे पण गुरूंचं फोटो आहे रामाचं वगैरे. तिथून गजानन महाराज वर जंप झाली. गजानन महाराजांवरून इथून माझ्या घरामध्ये साई, स्वामी, सगळे संत लोक आहे. हे इंटरकनेक्टेड आहेत सगळे. आणि एक खिचडीची सांगते उदाहरण. शंकर महाराजांची ते खिचडी असते. ती माझं असं पर्सनल असं म्हणणं आहे, तुम्हाला एखादं कुठलं आजार असेल, कुठलं टेन्शन असेल किंवा नकारात्मक एनर्जी असेल बॉडीमध्ये, बरंच वेळेला नकारात्मक ऊर्जा, तुम्ही डोळे बंद करून जा त्यांच्याकडे अगदी श्रद्धेने आणि त्या महाराजांना नमस्कार करून ती खिचडी घ्या. आणि ही खिचडी नाही आहे, ही अमृत आहे. हे जे मी ग्रहण करणार तर माझ्या पोटातलं सगळं व्याधी निघून जाणार आहे आणि माझ्या बॉडीतली निगेटिव्हिटी निघून जाणार आहे. म्हणा, तुम्ही श्रद्धेने ग्रहण करा. 100% हे तुम्हाला कामी येतं. कारण की ही जी प्रथा आहे ना आज खिचडीची, ही आजपासून नव्हे. शंकर महाराज असताना स्वतः हाताने करायचे. इथून डाळ, तांदूळ, काकडी, काय ते लसूण, काही जे दिसतं हातात भाज्या, सगळं मिक्स करायचे आणि ते वाढायचे. ती चव अजूनही आहे आणि मीच स्वतः अनुभवली आहे. बरोबर आहे. अलीकडे आत्ता एक माझ्याकडे मुलगी आली होती शिकायला. तर मला बरेच वेळा मेसेजेस येतात ना, रेकी शिकताना म्हटलं ना, मी त्या मुलीला म्हटलं, मी म्हणे मॅडम, म्हणे माझं काय मेसेज नाही सांगितलं. म्हटलं सांगू का सगळ्यांसमोर? तू खिचडी म्हटलं शंकर महाराजांकडे जाते ना, म्हटलं तू सगळ्यांना वाटते तू खात नाही. महाराज म्हणतात ही खिचडी खात नाही. ते खूप रागवले. या म्हणे खरंच की? मग म्हणे ती, हो मला ती म्हणे खाणं नाही बरोबर वाटत, म्हणून मी वाटते सगळ्यांना म्हणे घरी नेऊन आजूबाजू लोकांना. म्हटलं तू आत्ताच क्लास संपल्या जायचं म्हटलं धनकवडीला. आणि ती खिचडी तिला म्हटलं ती बोलली नव्हती, जर पोटाचा आजार आहे ना म्हटलं तो ती खिचडीच बरं करेल. महिन्यातून एकदा खिचडी खा, जो पोटाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही तुला. म्हटलं इतकी प्रभावशाली मॅम ती खिचडी. ते प्रसाद आहे ना, तो शेवटी अमृत आहे. तुम्ही जसं बोलले ते हजेरी लावतात ते स्वतः. असं आहे. मला असं कळतं
तिथे बनतं ना खिचडी, तिथे शंकर महाराज स्वतः उभे राहतात. उभे राहतात. ज्यांना कळतं दिसतं त्यांनाच कळतं हे. बरोबर. तुम्ही रेकी शिकवतात मॅम. आपण बघतो की तुमचं रेकीचं खूप नॉलेज आहे, तुम्हाला खूप अभ्यास केला तुम्ही. रेकीचा असा विषय आहे की इट्स एनर्जी, की एनर्जीचा सगळा हा सब्जेक्ट आहे. एनर्जी येते. ही एनर्जी येण्यासाठी तेवढी आपले मेडिटेशन लागतं किंवा म्हणजे ते असंच नाही आहेत एखाद्या गोष्टीची आता विश्वास लागतो. विश्वास. लागतो. मी म्हणजे ओके. तुम्ही एकदा विश्वास केला ना आणि एक मेडिटेशन मी म्हणते 10 मिनिट जरी केला ना बस झाला. एकाच जागेवरती एकाच वेळेला 10 मिनिट करा. मी नाही म्हणत तुम्हाला की दिवसभर करा. मेडिटेशन करा. 10च मिनिट करा. पण जे करणार ना तर श्रद्धेने करा. श्रद्धा तिथेच माणसाला मिळतं. असं कसं काय. बरोबर आहे. रेकी सुद्धा करणाऱ्याला म्हणते मी. बरेच लोक म्हणतात मला मी चुकते का, मी हे करते का. रे करणारी ती एनर्जी, करणारी ती आई, डिवाइन मदर म्हणतात ना इंग्लिशमध्ये, ती आई झाली ना रेकी मा. मी जरी चुकली ते डिवाइन मदर चुकणार नाहीये. नाही. तर 10 मिनिट 15 मिनिट जरी तुम्ही दिलं. मेडिटेशन करायचं, देवाचं ध्यान करावं काहीतरी की मी तर रेकी शिकवताना चक्रा मेडिटेशन शिकवते ना, माझ्या आवाजातलं ऑडिओ देते. प्रत्येक चक्रांवरती देवदेवतांना बसून देते. तसंच केलेलं आहे मी ते. आठवड्यातून 2दा भले तुम्ही ऐका, करा. 15 मिनिटाचं आहे ते. प्रत्येक चक्रांवर देव असतो ना आपल्या, मग स्थापित होतो. मग तुमचा जो तुम्ही जे रेकी शिकवतात त्यात ते ऑडिओ वगैरे सगळं मिळतात लोकांना. सगळं देते. श्री स्वामी समर्थांचा आणि तुम्ही जे रेकी आज शिकवताय लोकांना, यांचं काय इंटरकनेक्ट वाटतं का तुम्हाला कुठेतरी? हां, मला असं वाटतं मी ह्या फील्डमध्ये येण्याच्या मागे स्वामींनीच मला रस्ता दाखवला. आणि रेकी म्हणजे आता स्वामींना आपण आई म्हटलं, आईनी माझ्या आईचा फोटो दाखवला स्वामींनी. बरोबर. तिथून जे येते एनर्जी, दीक्षा देते मी नसते. माझं फक्त थंब असतो तिथे. मला एवढं कळतं की देतात स्वामीच येतात. प्रत्येक स्टुडंटपर्यंत स्वामी येतात. मी तर काहीच नसतं. ज्या दिवशी मी म्हणेन ना माझं अस्तित्व नाही राहणार तिथे. स्वामी देतात सगळे. म्हणून मॅक्झिमम माझ्याकडे स्वामी भक्त, शंकर महाराजांचे भक्त अशी जास्त, दत्त भक्त, साई भक्त अशी माझ्याकडून रेकी शिकून गेलेले आणि त्यांना पण दिसतात. मी बरेच वेळा त्यांना सांगते, काही लोकांना मेसेजेस, ते पण म्हणतात हे स्वामींची एनर्जी ही कुठून आहे, दैवी शक्तीच आहे ना. रेकी म्हणजे दैवी शक्तीच आहे आपली. स्वामी पण हाताने अशी हील करायची ना. आता ते येऊन माझ्या हार्ट थ्रू माझ्या हातातून हील करतात. कारण की मी त्यांना सांगत असते स्वामी एवढी लोक येणार आहे, एवढी लोक शिकून गेलेत, त्यांना तुम्हाला लीड करायचं आहे, माझे हात चालतील, मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे, तुमचं लक्ष असू द्या प्रत्येकांकडे. बरोबर. माझा मेसेज सकाळी उठून स्वामींना असतो. काळजी त्यांना असते ना. आता प्रकट दिन येतोय मॅम श्री स्वामी समर्थांचा 20 मार्चला आहे. भरपूर लोक प्रॉब्लेम मध्ये आज आपण बघतो, सगळीकडेच प्रॉब्लेम चालले. एखाद्या व्यक्तीला वाटतंय की माझे जे प्रॉब्लेम आहे ते लवकर दूर व्हावे. प्रकट दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या आधीपासून त्या व्यक्तीने कशी भक्ती करावी समर्थांची की त्याचे प्रॉब्लेम दूर होईल किंवा तो सुखी होईल. म्हणजे मी काय म्हणतो ना की असा करोडो, आजकाल ज्यांच्याकडे करोडो पैसा आहे, जो देशाचे पंतप्रधान जरी आहे तरी ते कंटिन्यू हेक्टिक मध्ये, पण सुखी नाही लोक. नाही. पैसा करोडो असू द्या पण सुखी नाही. सुख कसं मिळेल? आता प्रगट दिन 20 तारखेला आहे. तुम्ही 20 तारखेपासून स्वामींना एक नातं द्या. मी असं म्हणते. मी असं नाही म्हणत की मंदिरात जा किंवा अक्कलकोटला जा. स्वामींना एक नातं द्या. आजोबा म्हणा, भाऊ म्हणा, दादा म्हणा, एक आई म्हणा, माऊली म्हणा, एक नातं द्या आणि डोळे बंद करून तुमच्या हृदयामध्ये बसून द्या. स्वामींना मना आणि हृदयामध्ये येऊन बसा म्हणा. पण ह्याच्या मागे तुम्ही तुमची कर्म नीट करायची. मात्र ते पण परत सांगते मी, दुसऱ्यांना फसवणं, दुसऱ्यांना दुखवणं हे प्रकार करू नये. ते केलं ना स्वामींना आवडत नाही हो. इथे बसताना ही जागा स्वच्छ पाहिजे ना. आपण घरामध्ये स्वामींना बसवतो, पूर्वीच्या काळी शेणाने सारवायचे, शुद्ध करायचे. मग तसं म्हणते आपल्या हातामध्येच सगळंच असतं, शेण आणि सगळं. शुद्धता हे शुद्ध करून घ्या आपलं हृदय. षड्रिपू हे काढून, ह्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे, त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे, विसरून टाका सगळं. स्वामींना बसवा. लिटरली म्हणा स्वामी या माझ्या हृदयामध्ये बसा. माझ्या हृदयामध्ये असलेले काही भीती, राग, लोभ, सगळं ईर्ष्या पूर्णपणे काढून टाका म्हणा. ह्या 20 तारखेच्या दिवशी पहाटे उठून 5:30ला बसून टाका. ते नाही येणार तर सांगा मला, कारण तुमची ती इच्छा पूर्ण होणार.
बरोबर आहे. आणि फक्त नामस्मरण करायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचं म्हणजे तुम्ही हे याच्यात एक चांगली गोष्ट बोलले, की आजकाल जे नाते तुटताय, ते नाते तुटताय शब्दांमुळे. हृदयामध्ये असलेल्या हृदयामध्ये राग, लोभ काही झालं तरी नातं तुटतं ना. तुटतं. मग ते येतं शब्दांवर, मग ते मनोमनी वाईट होऊन जातात. मग जाऊन म्हणतो तुमच्या तोंडातच जर कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता त्यांचं नाव आहे, तर पहिले तर तिथे तुमचे वाईट विचार कमी होतात, शुद्ध होतं ना, मन शुद्ध होतं, शुद्ध मन होतं. शुद्ध होतं. मॅम, एखादा व्यक्ती आहे की जो ज्याला असं वाटतं की मी आजपर्यंत खूप कुकर्म केलेले आहे. कुकर्म मग आपण वाईट कर्म. सगळ्यात घाणपासून सगळ्यात वाईटपासून तुम्ही कन्सिडर करा हा. केलेले. काय होतं ना, त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक गिल्ट असते आणि त्याला किती पण वाटलं की मी याच्यातून बाहेर निघू, तरी तो निघू नाही शकत. कारण त्याला काय वाटतं ना, की यार मी तर खूपच खराब कर्म करून टाकले आता. तर ठीक आहे, जगाला माहीत नसतील, पण मग आता मी देवाकडे गेलं की त्याला गिल्ट येते की मी का देवाकडे आलो, म्हणजे मी इतक्या चुका केलेल्या ऑलरेडी, देव काय मला माफ करेल. अशा व्यक्तींनाही देव त्याच्या मनातली ती गिल्ट बाहेर काढू शकतो. हा, त्या व्यक्तीने सुद्धा देवाला सांगायचं, प्रामाणिकपणे सांगायचं, स्वामी आजोबा किंवा स्वामी महाराज, बघा मी हे जीवनामध्ये हे कुकर्म केलेले आहे. लिहून काढायचं, 1-2-3 दिवस घ्यायचं, त्या कागदावरती लिहून काढायचं, पूर्ण पत्र लिहायचं स्वामी महाराजांना. आणि आता मला पुढच्या जीवनामध्ये चांगलं काम करायचं आहे, लोकांसाठी चांगलं करायचं, माझ्या फॅमिलीसाठी चांगलं करायचं आहे, मला सोडायचं हे सगळं. पत्र लिहून काढा आणि नंतर पूर्ण वाचा 2-3दा आणि फाडून टाका, हवेमध्ये हो करून उडवून टाका तिथे आणि सरेंडर व्हा स्वामींपाशी. रडा, डोकं आपटा, स्वामी तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही तिथे. स्वामी माफ करतीलच. ते समाधान मिळेल त्या व्यक्तीला, बिलकुल मिळेल. निघून जाईल त्या गोष्टी बिलकुल बाहेर. मिळेल. बरोबर. आणि जे कोणासाठी त्यांनी असं आईवडिलांना दुखवू नका, आई-वडिलांना नको. आईवडिलांना दुखवू नका. आजकालचं मला हे पण एक मेसेज द्यायचं आहे. भरपूर लोक मोठे पैसे कमवतात, IT मध्ये म्हणतात, पुण्या मुंबई सारखी ठिकाणीमध्ये आपल्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं असतं, त्यांना नाही बघत. बरोबर आहे. करा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांचं, नाही म्हणत आपण, पण आई वडिलांना दुखवू नका. आई वडिलांना एक व्यवस्थित सोय करून द्या. आई वडिलांची सेवा ही काय ही कर्म, ज्यांनी आपल्याला जग दाखवलं आहे ना, त्यांना विसरू नका, त्यांना छळू नका. बरोबर आहे. ते जर छळलं तर स्वामी नाही, कोणीच माफ नाही करू शकणार. बरोबर. आई वडिलांना दुखवलं नाही पाहिजे माणसाने. दुखवलं नाही पाहिजे. आई वडील कितीही असो, मुलांचं चांगल्यासाठीच काम करणार. कुपुत्र भवेत कुमाता न भवंती म्हटलेले आहे. आई वडील मुलांसाठी कधी वाईट विचार नाही करणार. बरोबर. जरी रागवले ते चांगल्यासाठी विचार करतील. नवरा बायकोसाठी काय सांगाल? असंच काहीतरी जसं आई वडिलांचं, कारण याच्यात तर तुम्हाला बॅलन्स राहावं लागेल. इकडे तरी तुम्ही मुलांना रागवू शकतात की तुम्हाला प्रामाणिक राहायचं. नवरा बायको आजकालच्या ह्याच्यामध्ये प्रामाणिक राहणं फार कठीण झाले. त्यात आपण एखादं देवाची साथ जर घेतली ना, देव बघत आहे सगळं, आपण जे काही करतो त्याच्यावर देवाचं लक्ष आहे म्हटलं ना, तो नवरा असो किंवा बायको असो, एक भीती राहील ना, तर चांगलं राहील. आणि एक नामस्मरण जे असतं ना, दोघांनी केलं पाहिजे. सोबत पूजा केली पाहिजे रोज, पॉसिबल असेल तसं. पूजा करा तुम्ही. जेव्हा मी असं नाही म्हणत की अभिषेक करून पूजा करत बसा, या आडंबरामध्ये फसू नका. नाही तर काय होतं, आज हे केलं, काल हे केलं, आज नाही केलं, थोडं कमी जास्ती. काही लोकांना ती एक OCD असते पूजेची, इतकी पण पूजा नाही करू मी, नको करायला. OCD असते बरेच. इतकं नाही करायची पूजा, पण विश्वास नाही करायचा. आपण जवळ व्हायचं, म्हटलं ना, जसं मी जवळ होती तशी. कनेक्ट कंटिन्यू नका त्याच्यात वाहून जाऊ, मग तुमचे कर्मच तुम्ही विसरून जाल. म्हणजे काय होतं ना मॅम, भरपूर वेळा, आता एक जनरलाइज विषय सांगतो, लोक काय करतात ना, की आता आपल्या पॉडकास्टवर ॲस्ट्रॉलॉजर येतात, वास्तुतज्ञ येतात, त्याच्यानंतर लाल किताबवाल्या मॅम येतात, भरपूर सारे लोक येतात की ज्यांना त्याच्यातलं नॉलेज आहे आणि ते सांगा रेकी आपला विषय, आपण तुम्ही रेकी, हे शास्त्र आहे. तर याच्या थ्रू तुम्ही लोकांना गाईड करतात की हे काय ते करा. पण तुमच्या लाईफमध्ये कर्म पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर मेहनतच घेत नाहीये, घाम गाळत नाहीये, अभ्यास करत नाहीये, किंवा तुम्ही सकाळी लवकर उठून कामावर जात नाहीये, केलंच पाहिजे, तेच नाही केलं तर या गोष्टी तुम्हाला सपोर्टिव्ह आहे, या गोष्टी तुम्हाला 70%वरून 100%. आणि ते सुद्धा विश्वासाने केलं. विश्वास. आता लाल किताबचे कोणी मॅडम तोडगे सांगतात,
त्यांनी असं फिरून टाक म्हटलं म्हणून काहीतरी असं कंटाळवाणीसारखं करायचं नाही. नाहीये. त्याच्यात ती एनर्जी ओतायची, त्याच्यात मन लावून प्रेम. करायचं. हा, मन लावायचं. हे होणारच बरोबर. 100%. हा, मी जरी रेकी शिकवते 100% हे होणारच. होणारच आहे. डाऊट आणायचं नाही. हम्म. मग ती काम एनर्जी ऑटोमॅटिक करते ना. बरोबर आहे. आणि कर्म पण ती ऑटोमॅटिक करायला शिकवते आपल्याला. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना इथे बसलेला, तो महा जबरदस्त आहे, डेंजर आहे तो. बरोबर आहे. त्याला काय वाटतं, मला जे पटतं ना तेच चांगलं करणार तो. आणि मग त्याला माहित नाही ना आपल्याकडे निगेटिव्ह विचार आहे की पॉझिटिव्ह विचार, हे कळत नाही. हा, ते निगेटिव्ह विचार एखादी जर आला ना तो दाखवणार. हा, मॅडमला निगेटिव्ह विचार आला तर बरं वाटतं. हो. सेल्सला तशीच जातं, मग ते सेल्स पण निगेटिव्ह होतात. मग आपण त्याला कट करून कट 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 बस तू चुपचाप म्हणून त्याला बसवायचं लिटरली. बरोबर. मग तो पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणून आपण अफर्मेशन शिकवतो ना बरेच लोकांना, मग तो पॉझिटिव्हली कन्वर्ट करतो. म्हणजे कसं आहे मॅम की आता तुम्ही रेकी शिकवतात तर स्वामी समर्थांचा, श्री स्वामी समर्थांचा याच्यात खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण त्यांनीच तुम्हाला ती ऊर्जा दिली आहे. ती ऊर्जा दिली आहे. आणि आज म्हणजे मलाही कॉल आले की आम्ही मॅमकडून रेकी शिकलोय, तुम्ही त्यांचा पॉडकास्ट घेतला, किंवा नंतर आले की आम्ही शिकलो, खूप वेगळं वाटलं आम्हाला. तर लोकांनी रेकी का शिकावी, म्हणजे शेवट आपला एंड ऑफ द पॉडकास्ट करतोय आपण, आता पॉडकास्टच्या एंडकडे आलोय. का रेकी शिकावी लोकांनी, काय वाटतं तुम्हाला? हा, लोकांना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे मानसिक शांती हा, है ना. एन्झायटी, डिप्रेशन, हे सगळे प्रॉब्लेम मध्ये त्रस्त झालेले लोक आपल्या गोल 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 एक चक्रव्यूहामध्ये फसलेले. हे चक्रव्यूहामधून तोडून बाहेर यायचं आपल्याला. वेगळं दुनिया आहे. आर्थिक हे तर पाहिजेच आपल्याला, हेल्थ पण पाहिजे आपल्याला, रिलेशनशिप पण चांगले पाहिजे, मान पद प्रतिष्ठा पण पाहिजे, एक स्मूथ जग हे झालं पाहिजे, आणि आपले कर्म नीट केले पाहिजे ना सगळ्यात. मी जेव्हा रेकी करणार ना, ते रेकी तुम्हाला चांगलं मार्ग दाखवून देणार आहे. त्यासाठी रेकी शिकायला पाहिजे. रेकी शिकायला पाहिजे. रेकी हिलिंगने तुम्ही स्वतःचंही हील करू शकता, दुसऱ्याचंही करू शकता. हा, आपल्या आतमध्ये देवाने आपल्याला दिलेली शक्ती आहे ब्रह्मांडाने, बरोबर आहे. ही जागृत करून देते मी फक्त. Right. मी काहीच करत नाही. स्वामी येतात, ते जागृत करून देतात, हातामधून ती वाहते. Energy. लोकांना माहित नसतं आपल्या आतमध्ये असलेली. मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आजचा जो पॉडकास्ट होता, माझी खूप वर्षापासून इच्छा होती की श्री स्वामी समर्थांवर एक पॉडकास्ट करायचा, आणि खूप छान झाला आपला पॉडकास्ट. लोक कमेंट तर करतील, ज्यांनाही पॉडकास्ट आवडला असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. आणि तुम्हाला रेकीही शिकायची असेल मॅमकडून, कारण खूप वेगळ्या चांगल्या पद्धतीने मॅम शिकवतात. पुणे, मुंबई, नाशिक म्हणजे सगळीकडचे लोक येतात आणि मॅमकडून रेकी शिकतात. तरीसुद्धा नंबर डिस्प्लेला मी लावलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. मॅमचे जे पण डिटेल्स असतील, इंस्टाग्राम अकाउंट वगैरे पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. चेतन, तुमचं पण मनापासून धन्यवाद. माझे पॉडकास्ट खूप छान झाला. लोकांनी म्हणजे खूप प्रेम दिलं मला. सगळ्या लोकांचे खूप खूप मनपूर्वक आभार आहे. मी सगळ्यांना एकच म्हणेन, घाबरू नका. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी म्हणा आणि जगा. श्री स्वामी समर्थ.